नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत चॅप्टर नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज, भौतिक राशींचे मापन. ऑब्झर्व अँड डिस्कस. हाऊ आर द व्हेरियस आर्टिकल्स अँड मटेरियल्स शोन इन द पिक्चर मेजर्ड. चित्रात दाखवलेल्या विविध वस्तू व पदार्थांचे मापन कसे केले जाते. फर्स्ट टॉपिक इज फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी. इन डे टू डे लाइफ we measure many things such as weight of fruits, vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volumes of liquids, density of various substances, the speed of vehicles etc. दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व पदार्थांचे मापन केले जाते. उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान, शरीर, द्रव पदार्थ यांचे तापमान, द्रव, स्थायू, वायू यांचे आकारमान, विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग इत्यादी. Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume are called physical quantities. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. A value and a unit are used to express the magnitude of physical quantity. भौतिक राशींचे परिमाण, मॅग्निट्यूड सांगण्यासाठी मूल्य म्हणजे व्हॅल्यू व एकक म्हणजे युनिट यांचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, स्वराली वॉक्स 2 किलोमीटर एव्हरी डे. उदाहरणार्थ स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. इन दिस एक्झाम्पल 2 इज द व्हॅल्यू अँड किलोमीटर इज युनिट used to express the magnitude of the distance which is a physical quantity. या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करताना 2 हे अंतराचे मूल्य म्हणजेच व्हॅल्यू असून किलोमीटर हे अंतराचे एकक म्हणजेच युनिट वापरले आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. भौतिक राशींचे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी. सेकंड वन इज वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी. व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी? A quantity that can be completely expressed by its magnitude alone, it is called a scalar quantity. केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. फॉर एक्झाम्पल, only magnitude that is a value with a unit is used to express quantities such as length, breadth, area, mass, temperature, density, time, work etc. उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. Thus, we say that the length of a tunnel is 2 kilometer. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर. The fever that is temperature is 101 degree Fahrenheit etc. 101 डिग्री फॅरनहाइट ताप इत्यादी. What is meant by vector quantity? सदिश राशी म्हणजे काय? The quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आर वेक्टर क्वांटिटीज. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. फॉर एक्झाम्पल, अ डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ. उदाहरणार्थ 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस. The aeroplane flying at a velocity of 500 km per hour towards Mumbai. मुंबईच्या दिशेने आकाशात 500 किमी प्रति तास वेगाने चाललेले विमान. The first scalar quantity is mass. पहिली अदिश राशी वस्तुमान. The amount of matter present in a substance is called mass. पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात. Matter has a natural tendency to resist a change in its state which is called inertia. पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते म्हणजेच जडत्व असते. मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते. मास इज अ स्केलर क्वांटिटी. वस्तुमान ही अदिश राशी आहे. It does not change from place to place anywhere in the world. म्हणून जगात कोठेही गेले तरी ते बदलत नाही. ग्राम अँड किलोग्राम आर युनिट्स ऑफ मास. वस्तुमान ग्रॅम किंवा किलोग्राम या एककात मोजतात. द क्वांटिटीज मास अँड वेट आर हाउएव्हर डिफरंट. मात्र वस्तुमान आणि वजन या 2 भिन्न राशी आहेत. When we use 2 pan common balance in shop, we compare 2 masses. दुकानदाराकडील 2 पारड्यांचा तराजू वापरून आपण 2 वस्तुमानांची तुलना करतो. नेक्स्ट वन इज वेट, वजन.
व्हॉट वी मेजर इन ग्राम किलोग्राम इज मास अँड नॉट वेट. ज्या वस्तू आपण ग्रॅम किलोग्राम मध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून वस्तुमान आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इट इज कॉल्ड इट्स वेट. या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स ऑन ऑब्जेक्ट टुवर्ड इट्स सेंटर इट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. देअरफॉर वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणून वजन ही सदिश राशी आहे. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. ती पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भरते. इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचे मोजमाप करत असतो. As these physical quantities are different from each other, a specific unit is used to measure each quantity. भौतिक राशी या एकमेकांपासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते. डू यू नो, माहित आहे का तुम्हाला? अवर बॉडी हॅज वेट बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून बीइंग लेस, अवर वेट विल टर्न आउट टू बी लेस देअर. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. अवर मास हावेवर इज द सेम ॲट बोथ द प्लेसेस. वस्तुमान मात्र दोन्हीही ठिकाणी सारखेच असते. द नेक्स्ट टॉपिक इज स्टँडर्डाइज मेजरमेंट. पुढचा मुद्दा आहे प्रमाणित मापन. ट्राय धिस, करून पहा. टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग. सुतळीचा गुंडा घ्या. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँडस्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर. वर्गातील एका विद्यार्थ्याने 4 हात सुतळी मोजून तेथे ती कापावी. लेट ईच ऑफ द अदर स्टुडंट इन द क्लास कट 4 हँडस्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग टू. आता इतर विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे 4 हात सुतळी कापावी. नाउ होल्ड ऑल द पीसेस टुगेदर बाय वन एंड. आता सर्व तुकडे एकत्र जुळवावे आणि त्यांचे एक टोक एकत्र पकडावे. आर दे ऑल ऑफ द सेम लेंथ. आता सर्व तुकडे बरोबर एकाच लांबीचे भरतात का ते पहावे. काय आढळले? सर्व तुकडे बरोबर एकाच लांबीचे भरत नाहीत. नाउ मेजर द लेंथ ऑफ अ बेंच बाय मीन्स ऑफ स्पॅन ऑफ युअर हँड. आस्क युअर फ्रेंड टू डू द सेम. वर्गातील कोणत्याही एका बाकाची लांबी तुम्ही व तुमचे मित्र मिळून प्रत्येकाच्या वितीने मोजा. प्रत्येकाने मोजलेली लांबी एकसारखी आली का? असे का झाले असेल? स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. या मापांना प्रमाणित एकके असे म्हणतात. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज ॲक्युरेटली. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप करावे लागते. कोणत्याही राशीचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्येच आपण करतो. फॉर एक्झाम्पल, द मीटर दॅट इज स्मॉल एम इज स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. उदाहरणार्थ, लांबी मोजण्यासाठी मीटर लहान m हे एकक सुनिश्चित केलेले आहे. अ सर्टेन डिस्टन्स हॅज बीन ॲक्सेप्टेड ॲज द स्टँडर्ड फॉर 1.0 मीटर. त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे 1.0 मीटर असे प्रमाण मानले जाते. वाय इज देअर अ नीड फॉर सच स्टँडर्ड युनिट. अशा प्रमाण एककाची आवश्यकता का बरे आहे? सपोज द स्पॅम ऑफ द हँड इज ॲक्सेप्टेड ॲज अ युनिट फॉर मेजरिंग लेंथ. समजा लांबी मोजण्यासाठी ताणलेला हात हे एकक मानले. विथ दिस युनिट वी कॅन मेजर लेंथ्स ऑफ क्लॉथ्स ॲज 2 हँडस्पॅन, 3 हँडस्पॅन अँड सो ऑन. या एककाचा वापर करून 2 हात, 3 हात अशा प्रकारे कापड मोजता येईल. However, the length of the cloth measured by each one of us will come out to be different. मात्र असे केल्यावर प्रत्येकाने मोजलेल्या कापडाची लांबी वेगवेगळी येईल. That is why a handspan cannot be a standard unit for measuring length. त्यामुळे लांबी मोजण्यासाठी हात हे प्रमाण एकक होऊ शकत नाही. Always remember, नेहमी लक्षात ठेवा. Prevailing systems of measurement. प्रचलित मापन पद्धती. First one is MKS system. In this system, distance is measured in meter, mass in kilogram and time in seconds. या मापन पद्धतीत लांबी मीटर मध्ये, वस्तुमान किलोग्राम मध्ये व काळ म्हणजे वेळ सेकंदात मोजतात. Second one, CGS system. In this system, distance is measured in the centimeter, mass in grams and time in seconds. या मापन पद्धतीत लांबी सेंटीमीटर मध्ये, वस्तुमान ग्रॅम मध्ये व काळ म्हणजे वेळ सेकंदात मोजतात.
In the MKS system of measurement, distance, mass and time are accepted as fundamental quantities. MKS मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. These three quantities are used to measure all other quantities. त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन होते. There are many physical quantities, but a majority of them are related to each other. भौतिक राशी अनेक आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक राशी एकमेकांशी निगडित आहेत. For example, you have learned that quantity speed is the ratio of quantity distance and time. जसे चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे. हे तुम्ही मागील वर्षी शिकला आहात. The next topic is fundamental quantities. पायाभूत राशी. It is enough to select a few out of the many quantities and standardize their units. You can see from the above example that units of the quantities such as length and time need to be standardized. अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे आहे. वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की लांबी व काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरेल. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard units. अशा राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असे म्हणतात. Of course, standard fundamental unit must be available to all and it must not be variable. अर्थातच पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये. The next topic is International System of Units. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती. An international system of units based on the 7 fundamental units called the System International, that is SI. 7 पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती म्हणजेच System International, that is SI, is currently used all over the world. सध्या जगभरात वापरली जाते. It is also called metric system. या पद्धतीलाच मेट्रिक पद्धती असेही म्हणतात. The names and symbols of the units of fundamental quantities, length, time and mass in this system are given in the following table. यानुसार लांबी, वस्तुमान व काळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे सोबतच्या तक्त्यामध्ये दिली आहेत. Quantity, length, name of the unit is meter, symbol of the unit is small m. Next one is mass, वस्तुमान, name of the unit is kilogram, symbol of the unit is small k small g, that is kg. Third one is time, वेळ, name of the unit is second, symbol of the unit is small s. Standards of fundamental quantities. पायाभूत राशींचे प्रमाण. As the standard of mass, a solid cylinder made up of platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measure at Paris. वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनियम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे. As per the international agreement, this mass is called 1 kilogram. आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्राम म्हणतात. Official accurate copies of this prototype are kept in the standardizing laboratories institutes all over the world. या आदिरूपाच्या अधिकृत अचूक अशा प्रती प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरातील प्रयोगशाळा संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. 2 fine lines are engraved on a platinum iridium bar kept in the International Bureau of Weights and Measure at Paris. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या या आदिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. The distance between these 2 lines is accepted as the standard meter. या 2 रेषांमधील अंतर मीटर म्हणून प्रमाण मानले आहे. Accurate copies of prototype are made and distributed to the standardizing laboratories and institutes all over the world. या आदिरूप पट्टीच्या अचूक प्रती तयार करून जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या प्रयोगशाळा संस्थांमध्ये दिलेल्या आहेत. The time required for one revolution of the earth is measured by means of an accurate device. This time is taken as 24 hours. पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास धरून 1 दिवस प्रमाणित केला जात असे. To standardize 1 second, 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute 60 seconds. तासाची 60 मिनिटे व 1 मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे 1 सेकंद प्रमाणित केला जातो. डू यू नो, माहित आहे का तुम्हाला? When man felt the need to measure things, he started by using the parts of his own body for the purpose.
मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची म्हणजेच मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. In Egypt, in ancient times, the distance from one man's elbow to the tip of his middle finger was called a cubit. प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटांच्या टोकांपर्यंतच्या अंतरास क्युबिट असे म्हणतात. This measure would be differ from person to person. प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगळे असे. Therefore, a cubit of the king was considered as the standard. म्हणून राजाचे क्युबिट हे प्रमाण मानण्यात येत असे. In olden times, we weighed gold in a unit called गुंज. पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोने तोलत असत. And hourglass was used for measuring time. कालमापनासाठी वाळूचे घड्याळ वापरले जात असे. Identify the wrong methods of measurement shown in the picture. चित्रातील चुकीच्या मापन पद्धतींचा शोध घ्या. The next topic is importance of accurate measurement. अचूक मापनाचे महत्त्व. To measure precious great important substances. मौल्यवान व विशेष महत्त्वाच्या पदार्थांचे मापन करणे. To measure very small quantity of substances. अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप करणे. To measure very small magnitude of quantities. सूक्ष्म राशींच्या प्रमाणांचे मापन करणे. To measure distance and time very important in sport competitions. अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडित अंतरे व काळ मोजणे. To measure mass of gold and body temperature. सोन्याचे वस्तुमान आणि शरीराचे तापमान मोजणे इत्यादी. The next topic is major cause of error in measurement. मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी. First one, not using the appropriate device. योग्य साधनांचा वापर न करणे. Second one, not using the device properly. साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. Do you really get as many liters of petrol as the petrol pump indicates? पेट्रोल पंपावर जेवढे लिटर पेट्रोल घेतल्याचे दर्शवले जाते तितके पेट्रोल प्रत्यक्षात मिळते आहे का? टू एन्श्योर दिस इट इज नेसेसरी टू चेक इट अगेन्स्ट अ स्टँडर्ड मेजर फ्रॉम टाइम टू टाइम. दिस इज कॉल्ड स्टँडर्डायझेशन. याची खात्री करण्यासाठी प्रमाणित मापाने ते अधूनमधून तपासणे गरजेचे असते. यालाच प्रमाणीकरण असे म्हणतात. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट अँड मेजर्स यूज्ड इन द मार्केट. बाजारातील वजने व मापे वेळोवेळी प्रमाणित करणे गरजेचे असते. While buying things at a grocery shop, the vegetable market, remember to look out for the following and tell your guardians to do so too. किराणा दुकान भाजी मंडईमध्ये वस्तू भाजी विकत घेताना तुम्ही हे काळजीपूर्वक पहा व तुमच्या पालकांनाही सांगा. First one, does the balance carry the stamp of standardization by the Department of Weight and Measure? तराजूवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप आहे का? Second one, is the balance stable? तराजू स्थिर आहे का? Is the pointer of the balance upright? तराजूचा काटा सरळ आहे का? Is the weight made of metal? माप धातूचे आहे का? How is the balance held? तराजू कसा धरला आहे? Has the underside of the pan of the balance been tampered with? तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे? The next topic is who does what? कोण काय करते? To prevent consumers from being cheated, a weight and measure subdivision functions as a part of the Food, Urban Supply and Consumer Protection Division of the government. ग्राहकांची वजनमापांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो. Officers of this subdivision visit different places from time to time and ascertain whether the weights and balance being used are proper or not. या उपविभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले जात आहे की नाही, तराजू योग्य आहे की नाही याची खात्री करत असतात. इट इज बाइंडिंग बाय अ लॉ टू यूज स्टँडर्ड वेट्स अँड मेजर्स. प्रमाणित वजनमापे वापरणे कायद्याने बंधनकारक केले आहे. इट इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ वेट्स अँड मेजर सबडिव्हिजन टू ग्रँट लायसन्स फॉर द प्रोडक्शन, सेल्स अँड रिपेअर्स ऑफ वेट्स अँड मेजर्स. वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यांसाठी आवश्यक ते परवाने देण्याचे काम शासनाचा वजनमाप उपविभाग करतो. डू यू नो? माहित आहे का तुम्हाला? During the rainy season, you might have heard, seen and read news regarding how much water is collected in the dam, how much water is being released and about the present stock of water in the dam. धरणामध्ये किती पाणी साठत आहे, किती पाणी धरणातून सोडले आहे, सध्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे या संदर्भातील बातम्या पावसाळ्याच्या काळात तुम्ही ऐकल्या, पाहिल्या तसेच वाचल्या असतील.
डू यू नो द फॉलोइंग टर्म्स इन दिस कनेक्शन? या बाबतीत तुम्हाला खालील बाबी माहित आहेत का? 1 TMC means 1000 million cubic feet. 1 TMC म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 cubic foot means 28.317 liters. 1 घनफूट म्हणजे 28.317 लिटर. 1 TMC is equal to 28.317 billion. 1 TMC बरोबर सुमारे 28.317 अब्ज लिटर.